आता सध्या माझे 1600-1700 पोर्ट्रेट पूर्ण आहे. बऱ्याचदा ते जुने काचेच्या फ्रेममध्ये वगैरे जे पावसाचं पाणी लागून वगैरे फ्रेम खराब व्हायच्या तसे काही फोटोज येतात. एक सेलिब्रिटी आपण ज्यांना टीव्हीत सगळे बघतो त्या लोकांपर्यंत जेव्हा मला पोहोचता आलं, त्यांचे मला फोन सुरू झाले. पॅन्डेमिकच्या पूर्ण काळात मी 1000 पोर्ट्रेट पूर्ण केले. 2024 मध्ये तुला एशिया युथ आयकॉनचा अवॉर्ड मिळाला, कसं ते फिलिंग आहे? डिजिटलचा फायदा काय आहे की आपण सॉफ्ट कॉपीज देऊ शकतो. डिजिटल जे आपण म्हणतो ना, डिजिटल क्रांती आहे किंवा डिजिटल सगळ्या गोष्टी आहे, याचे फायदे खूप आहेत. कधी ट्रोलिंग वगैरे झालंय यासाठी? स्वामी माझ्या पाठीशी आहेत सुरुवातीपासून, पहिल्या दिवसापासून. पहिली जी ऑर्डर होती ती पहिली ऑर्डर स्वामींची होती. पोर्ट्रेटनी जर खरं काही दिलं असेल तर मला नाते दिले. पोर्ट्रेट हे माझ्यासाठी खरं वरदान आहे की मला प्रत्येकाशी पर्सनली कनेक्ट होता येतं. ज्यावेळी मी पहिल्यांदा घेऊन गेलो होतो आश्रमामध्ये पोर्ट्रेट, त्यावेळी तिचे एकच रिॲक्शन होती की माई परत आलाय. आणि यातली खरी मजा सांगू ना, तर नवीन लोक जे कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळतं. नमस्कार मित्रांनो, गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत प्रणव सातभाई. ते एक डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट आहेत. त्यांना आतापर्यंत बरेच अवॉर्ड्स मिळालेत. मुंबई येथे त्यांचं नुकतंच डिजिटल पोर्ट्रेटचं एक्झिबिशन होतं, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार प्रणव. नमस्कार. तुझ्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तर तुझी ही सुरुवात कशी झाली? मी पोर्ट्रेटला सुरुवात केली खरं तर पॅन्डेमिकमध्ये. त्याच्या आधी मी जे शिक्षण घेतलंय फोटोग्राफीचं, मी FY ला असतानाच FY होता सेकंड इयरमध्ये पॅन्डेमिक लागलं. ओके. आणि पॅन्डेमिकमध्ये काही न करता आल्यामुळे मी पोर्ट्रेटला सुरुवात केली. ओके. आतापर्यंत तू किती पोर्ट्रेट्स बनवले? आता सध्या माझे 1600-1700 पोर्ट्रेट पूर्ण आहेत. मी जे एक्झिबिशन मध्ये डिस्प्ले करतो त्याचा आकडा साधारण 125-130 असा असतो. ओके. माझे टोटल आतापर्यंत 6 एक्झिबिशन मी पोर्ट्रेटचे केलेत. ओके. अरे वा. तर एका पोर्ट्रेटसाठी साधारण किती वेळ लागतो तुला? डिपेंड आहे. बऱ्याचदा काय होतं की फोटो आपल्याकडे येतो तो खूप डाऊन असतो, म्हणजे ब्लर असतो किंवा खूप खराब झालेला असतो. बऱ्याचदा ते जुने काचेच्या फ्रेम मध्ये वगैरे जे पावसाचं पाणी लागून वगैरे फ्रेम खराब व्हायच्या तसे काही फोटोज येतात. तो टाइम कन्झ्युमिंग आणि रुटीन फोटोचा टाइम हा खूप वेगळा असतो. एक साधारण मिनिमम टाइम 3-3.5-3 तास लागतात. अच्छा. पण हे करावं असं तुला का वाटलं? जे आधीपासून आवड होती की कसं? पोर्ट्रेटची आवड किंवा पोर्ट्रेट करावं हा माझ्या डोक्यात खरं तर काही उद्देश नव्हता. मी म्हणजे घरच्यांना कन्व्हिन्स केलं होतं की मला फोटोग्राफी करायची आहे. माझी सुरुवात खरं तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पासून झाली. मी वाईल्ड लाईफ मला करायची म्हणून मी हे सगळ्याचं शिक्षण सुरू केलं होतं. पण जसं वाईल्ड लाईफमुळे काय व्हायचं की बऱ्याचदा बाहेर फिरणं व्हायचं, ट्रेकिंगला जाणं व्हायचं आणि अचानक पॅन्डेमिकमुळे सगळं बंद झालं आणि कुठेतरी फ्रस्ट्रेशन येतंय किंवा आपण एका कोशात जाऊ वगैरे या एक भीतीने हे सगळं फ्रस्ट्रेशन माझं बाहेर पडलंय. अच्छा. आणि तू फिल्म मेकिंगचं मास्टर केलंय? हो, मी मास्टर्स इन फिल्म मेकिंग. तर त्याचा हेल्प कसं होतो याच्यासाठी? प्रश्नच नाही होतो, कारण आधीपासून फोटोग्राफी करायची आहे. मग त्याच्याबद्दलचं स्टडी किंवा त्याचं जे काही मी स्टडी केला होता या सगळ्याचं इम्प्लिमेंट मला इकडे करता येतं. कारण कलर स्कीम असतात, डेप्थ कशी हवी किंवा कसं खुलून दिसायला हवं. एक साधारण म्हणजे पोर्ट्रेटमध्ये आणि बॅकग्राऊंडमध्ये साधारण किती डिस्टन्स म्हणण्यापेक्षा आपण दाखवू शकतो की त्या दोघांमध्ये गॅप किती छान आहे किंवा मर्ज किती छान होऊ शकतं त्या गोष्टी. तर त्याच्यानी म्हणजे त्या गोष्टीचा मला फायदा इकडे नक्कीच होतो. अच्छा. पण मग फिल्म मेकिंग मध्येच करिअर करायचं असं काही विचार होता? खरं सांगू तर मी पॅन्डेमिक ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी फक्त टाइमपास म्हणून ही गोष्ट सुरू केली होती. माझा वेळ जात नाहीये आणि मला काहीतरी क्वालिटी वेळ घालवायचा आहे म्हणून मी पोर्ट्रेटला सुरुवात केली. पण जसं जसं त्याला रिस्पॉन्स मिळत गेला, माझ्या फॅमिलीला, माझ्या मित्रमैत्रिणींना जसं हे आवडत गेलं तसं तसं मला एक गोष्टीचं असं एक मला स्वतःला पण एक मोटिवेशन मिळत होतं की आपण हे करूया, सगळ्यांना आवडते, वेगळं काहीतरी आहे. बरोबर. आणि जसं म्हणजे एक सेलिब्रिटी आपण ज्यांना टीव्हीत सगळे बघतो त्या लोकांपर्यंत जेव्हा मला पोहोचता आलं, त्यांचे मला फोन सुरू झाले. त्याच्यानंतर मला एक शिक्कामोर्तब झालं की अरे हे आपण जे करतोय हे छान काहीतरी आहे. ओके. 2 वर्ल्ड अवॉर्ड्स मिळाले. तर ते कसं, म्हणजे ते कोणते आहेत? पहिलं 2022 मध्ये ज्यावेळी पॅन्डेमिक म्हणजे सेकंड वेव्ह ज्यावेळी आली होती आणि सेकंड वेव्ह नंतर सगळं ज्यावेळी ओपन झालं त्यावेळी घरात आपण बंद होताना, जसं सगळेच लॉक झालं होतं घरामध्ये, घरात बंद होताना मी एक कॉलेज गोईंग स्टुडंट होतो. माझं FY TYचं शिक्षण
ते सगळं सुरू होतं कॉलेजचं. सगळे घरात बंद होताना जी एक आपल्या मनामध्ये भीती होती की सगळं कधी ओपन होईल, आणि ज्यावेळी ते सगळं ओपन झालं, घरात जाताना मी जसं स्टुडंट होतो तसं घराबाहेर आल्यानंतर मी एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर होतो. त्याचं रिझन असं, कारण पॅन्डेमिकच्या पूर्ण काळात मी 1000 पोर्ट्रेट पूर्ण केले, आणि तो जो माझा पहिला विश्वविक्रम जो आहे तो वर्षभरात 1000 पोर्ट्रेट्स आहे. ओके. हा, आणि सेकंड जो विश्वविक्रम माझा आहे तो 2 वर्षात 1500चा आहे. अच्छा. येस. अरे वा, खूप छान. पण तुला हे कधी लक्षात आलं की पोर्ट्रेटसाठी डिमांड आहे, किंवा त्याचं म्हणजे त्याच्यासाठी ना लोकांमध्ये आवड आहे डिजिटल पोर्ट्रेट? काय व्हायचं, जनरली मी एक पोर्ट्रेट करायचो, आणि माझी सवय अशी असायची की मी रात्री माझ्या फेसबुक वॉलला, इन्स्टा वॉलला शेअर करून झोपी जायचो. सकाळी उठण्याचा वेळ खूप उशिरा असायचा, कारण खूप वेळ रात्री काहीतरी केलेलं असायचं काम. आणि सकाळी उठून ज्यावेळेस मी रिस्पॉन्सेस बघायचो लोकांचे, मला आलेले मेसेजेस किंवा त्या पोर्ट्रेटच्या खाली आलेल्या कमेंट्स, या बघून ना मलाच खूप आनंद व्हायचा. अच्छा. हा, आणि मग लोकांना आवडतंय, त्यातनं मलाही काहीतरी शिकायला मिळतंय, किंवा मला रादर माझा क्वालिटी काहीतरी टाइम जातोय पॅन्डेमिक मध्ये, ह्या गोष्टीसाठी मी खरं हे सगळं सुरू केलं होतं. ओके ओके ओके. 2024 मध्ये तुला एशिया युथ आयकॉनचा अवॉर्ड मिळाला, तर तो कसं वाटतंय, म्हणजे कसं ते फिलिंग आहे? अरे प्रश्नच नाही. ते अवॉर्ड ज्यावेळी मिळालं त्यावेळी माझं एक म्हणजे मी अवॉर्ड मिळून मला 8 दिवस आधी ते मिळालं होतं. 8 दिवसानंतर मी ते ओपन केलं, कारण 31 मेला आई पप्पांची अॅनिव्हर्सरी होती. ओके. आणि मग त्यांना काय गिफ्ट द्यावं म्हणून मी ते अवॉर्ड त्यांच्या हातात ठेवलं होतं. एक कलाकार म्हणून हे अवॉर्ड किती सॅटिस्फॅक्टरी असतात? प्रश्नच नाही. मोटिवेशन म्हणून हे जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणजे अवॉर्ड कुठलं मिळतंय की काय मिळतंय यापेक्षा ते तुम्हाला किती मोटिवेट करतंय नवीन कामासाठी, मला असं वाटतं ते जास्त महत्वाचं आहे या सगळ्यामध्ये. ओके. तू आतापर्यंत 4 ते 5 एक्झिबिशन्स झाली तुझी, तर हे एक्झिबिशनची आयडिया कशी आली, किंवा त्याचा रिस्पॉन्स कसा असतो? काय होतं की ज्यावेळी मी पहिलं एक्झिबिशन केलं त्याच्या आधी जे येणारे मला प्रश्न होते की प्रणव तू हे कसं करतो, काय याची, म्हणजे लोक खूप क्युरियस होते की नवीन काहीतरी आहे, रुटीनली कोणी करत नाहीये. मग लोक खूप क्युरियस होते या बाबतीत की आम्हाला हे जाणून घ्यायचंय कसं आहे. मग एक सोपं त्यातनं काय होऊ शकते की 1 to 1 आपण लोकांना भेटूया. बरोबर. तर लोक म्हणजे एवढं घरी बोलवणं किंवा कोणाला पर्सनली इतकं जाऊन भेटणं इम्पॉसिबल होतं. म्हणून मला एक्झिबिशनची आयडिया आली की एक हॉल घेऊ, एक्झिब्युट करू, लोकांना समोर सगळ्या गोष्टी दिसतीलही, आणि मी तिथे स्वतः असेल. सो ज्याला जे प्रश्न असतील ते मी सॉल्व्ह करू शकतो, म्हणून हे एक्झिबिशनचा खटाटो. पण पहिल्या एक्झिबिशन नंतर आता 6व्या एक्झिबिशन पर्यंत लोकांचा इतका सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे शेवटचे जे माझे 2 एक्झिबिशन झाले, एक पुण्यात बालगंधर्व कलादालनात केलं, आणि रिसेंटली जे झालं ते पु ल देशपांडे अकादमी प्रभादेवीला. तर दोन्ही ठिकाणचे रिस्पॉन्सेस इतके सुंदर होते की मला म्हणजे लोक क्युरियस आहे याच्याबद्दल डाऊट नाही. लोक येऊन प्रश्न विचारतात. अगदी पुण्यात तर असंही झालेलं की लोक अगदी येऊन खुर्ची घेऊन बसणार, मला सगळं एक्सप्लेन कर, इथपर्यंत सगळं मलाही मजा येते ते करायला. आणि ह्या सगळ्या सोबतच लोकांना हे असं काहीतरी आपल्या घरात असावं याची एक इच्छा असते. बरोबर. सायमल्टेनियसली ज्यावेळी मी सुरू केलं होतं त्यावेळी मला याच्या बरोबरीने ऑर्डर्स पण सुरू झाल्या होत्या की प्रणव आमचं पण आम्हाला करून हवं आहे, आमच्या दोघांचा फोटो आहे, समजा कपल फोटो आहे, किंवा मला माझ्या छोट्या बेबीचं पोर्ट्रेट हवं आहे. सो हेही सगळं सुरू झालं होतं. सो त्याच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली की जितकं हे सेलिब्रिटी फेसेस लोकांना बघायला आवडते, तितकं हे आपल्या घरात असावं, ही पण एक लोकांची इच्छा आहे. हो हो हो. नॉर्मली लोकांचे काय प्रश्न असतात ज्यावेळी ते कसं करतो, काय हे सगळं कसं होतं, इतका सिंपल प्रश्न असतो. एक्सप्लेन केल्यावर त्यांना कळतं, काहींना कळत नाही, पण ते जाणून घेण्यात सगळ्यांना इंटरेस्ट असतो. जनरली काय की ही सगळी मजा सॉफ्टवेअरची. बरोबर. फक्त म्हणजे काय म्हणू शकतो ना आपण की माझा प्लस पॉईंट असा झाला की मला पॅन्डेमिक सारखा एक पिरियड मिळाला जिथे शांत वेळ होता प्रत्येकाकडे, तो मला युटिलाइज करता आला. दुसरी गोष्ट, मी जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत मी याच्यात कंटिन्यू सातत्य ठेवलंय. ओके. मी म्हणजे पॅन्डेमिक मध्ये तर पिरियड असा होता की मी उठता बसता झोपता एवढंच करत होतो, दुसरं मी काहीच करत नव्हतो. आणि त्याचं फळ म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे, प्रश्नच नाही. बरोबर. पण आता जे माझा कामाचा थोडा स्पीड वाढला असेल किंवा मला स्वतःला एनहान्स करता येत असेल, याचा फायदा मला ऍक्च्युली आता होतोय, कारण मी दुसरं काही करतच नाहीये. सगळ्यात मोठी ऑर्डर कोणती होती डिजिटल पोर्ट्रेटसाठी? खरं सांगू दादा, तर मोठी अशी ऑर्डर असं नाही म्हणता येणार, पण बल्कमध्ये ऑर्डर येतं. म्हणजे कॉर्पोरेट ज्या माझ्याकडे ऑर्डर्स असतात त्या बल्कमध्ये असतात की 1 टाइम आम्हाला 50 पोर्ट्रेट हवेत, किंवा असं एक येतं. मोठी फ्रेम असं शक्यतो कोणी घरासाठी घेत नाही, कारण स्पेस मॅटर करतो, पण ऑर्डर बल्कमध्ये असतात. हा, आणि ती करायलाही मजा येते. काय म्हणू शकतो ना आपण की वेगवेगळे एकाच टाईप मध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स करायला स्कोप असतो, की एकाच माणसासाठी किंवा एकाच कंपनीसाठी आपल्याला हे करायचं, पण त्यात खूप जास्ती डिमांडिंग आहे, खूप वेगवेगळं काहीतरी करायला मिळतंय. सो याची एक मजा येते करायला. अच्छा. आउट ऑफ इंडियाची ऑर्डर वगैरे आली?
भरपूर झाल्यात आतापर्यंत. अरे वा. जनरली काय होतं, आउट ऑफ इंडिया ज्या ऑर्डर जातात त्या मी शक्यतो फ्रेम प्रोव्हाइड नाही करत. ते लोक डिजिटलचा फायदा काय आहे की आपण सॉफ्ट कॉपीज देऊ शकतो. बरोबर. हा, म्हणजे तू समजा एखाद्या बाहेर आहे आणि तुला कोणाला तरी गिफ्ट करायचंय फॉर एक्झाम्पल बाहेर, तर आपण साधा एक मेलवर पण कॉपी पाठवू शकतो. ते फ्रेम तिकडे करून घेऊ शकतात. बरोबर. लोकांना अपेक्षित काय असतं की पोर्ट्रेट व्हायला हवं. बरोबर. पोर्ट्रेट छान दिसायला हवं. ती गोष्ट मेलवर पण पॉसिबल आहे. डिजिटल जे आपण म्हणतो ना, डिजिटल क्रांती आहे किंवा डिजिटल सगळ्या गोष्टी आहे, याचे फायदे खूप आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की दोन्ही साईडनी वे आहेत त्याचे. पण मला डिजिटल पोर्ट्रेटचे फायदे खूप होतात. ओके. तुझी टीम आहे की एकटाच? नाही, मी ह्या गोष्टीत कोणाला इंटरफेअर करू देत नाही. मला ते आवडतही नाही. अच्छा. कारण काय होतं, कामात अपडाऊन जाणं होतं. म्हणजे मी पोर्ट्रेट तर जनरली कोणाला करू देत नाही. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया हँडलिंगसाठी एक टीम आहे, पण मग ती फक्त एक काय म्हणतो ना आपण, ब्रीफिंग जे असतं तेवढं ते करतात. बाकी गोष्टींसाठी मला 1 to 1 लोकांची जास्ती कनेक्ट व्हायला आवडतं. बरोबर. की कोणाचाही फोन आला तर माझा नंबर अगदी सगळीकडे अवेलेबल आहे. अच्छा. कोणाचाही फोन आला तर मी स्वतः अटेंड करेल, मला बोलायला आवडेल, ही माझी इच्छा असते खरं तर. ओके ओके. कधी ट्रोलिंग वगैरे झालंय यासाठी? होतं की होतं, पण त्यापेक्षा ना पॉझिटिव्ह लोक जास्ती आहेत माझ्या लाईफ. ओके. मी खरं सांगू तर काम मी स्वतःच्या आनंदासाठी करतो. दुसरी गोष्ट, ज्या लोकांचे रिॲक्शन्स आहेत किंवा ज्या लोकांना काम आवडतंय, त्यातनं काहीतरी समाधान मिळतंय, त्या समाधानासाठी मी ते काम करतो. कोण काय बोलतंय हे मी मॅटर करून घेतही नाही आणि मला नाही वाटत की त्या गोष्टींचा इम्पॅक्ट माझ्यावर फार काही होतो. हा. तू स्वामी समर्थांचा भक्त आहेस, हो, तर काय अनुभव आहेत तुझे? स्वामी माझ्या पाठीशी आहेत सुरुवातीपासून, पहिल्या दिवसापासून. म्हणजे अगदी मी तुला अगदी छोटासा एक गंमत सांगतो की माझं पहिली जी ऑर्डर होती ती, म्हणजे ज्यातनं मला पैसे मिळाले होते, अशी वाली पहिली ऑर्डर. ओके. की 1100 रुपये मी घेतले होते पहिल्या ऑर्डरचे. म्हणजे जाणून बुजून नाही, एक रॅन्डमली अमाऊंट मी घेतली होती. ती पहिली ऑर्डर स्वामींची होती. अरे हा, ज्यातनं मला पैसे मिळाले होते. ती ऑर्डर माझी पुण्याला एक ताई आहे त्यांच्याकडे गेली होती. तर फ्रेम पोहोचली, मला त्यांचा फोन आला, म्हणे प्रणव माझ्या सासऱ्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. मग मला असं थोडी भीती वाटली, म्हटलं चुकलं माझ्याकडनं काहीतरी. ते पण स्वामी सेवक आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे, मला द्या म्हणलं फोन. म्हणे मी तुला थोड्या वेळात फोन करते, तू तुझ्याशी बोलते. म्हटलं ठीक आहे. त्यांचा फोन आला जरा वेळात मला, अगदी पहाडी आवाज समोरून. मला म्हणे प्रणवा, तू काय केलंयस मला माहित नाही, याला काय म्हणतात मला हेही माहित नाही, पण तू जे केलंयस ते करत राहा, तुला स्वामींनी स्पर्श केलाय, असं म्हणून त्या माणसाने फोन ठेवून दिला. ते सिद्ध पुरुष होते असं त्या ताईंनी मला सांगितलं की माझे सासरे सिद्ध पुरुष आहेत. आणि असं बोलल्यानंतर मला तर अंगावर काटा आला, स्वाभाविक, असं कोणीतरी म्हणल्यानंतर. ऐकताना पण काटा आला. पण तिथून पुढच्या करेक्ट 365 दिवसात माझ्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड होतं. अरे बाबा. सो हे मिरॅकल आहे. एक्झिबिशनचे किस्से सांगायचे तर माझ्यासोबत स्वामी कसे असतात याचं मी एक छोटंसं तुला उदाहरण सांगतो. ज्यावेळी मी एक्झिबिशन प्लॅन करतो, सगळं इम्प्लिमेंट होतं, छान सगळं लागतं, लोक बघायला येतात, क्राऊड मस्त, 4-5 म्हणजे 6 एक्झिबिशन झाले, सगळ्याचा क्राऊड माझा मस्त असतो, प्रश्नच नाही. एक कोणीतरी व्यक्ती येतो, तो कधी नोन असतो, कधी अननोन असतो, कधी फेसबुकचा कोणीतरी माझा मित्र असतो. तर पूर्ण एक्झिबिशन बघतात, सगळं छान रिव्ह्यू लिहितात, माझ्या पाठीवर थाप, प्रणव खूप छान काम करतोय वगैरे. जनरली सगळ्यांचीच कमेंट छान असतात. आणि निघताना ना माझ्या हातात एक असा बटवा, आपण म्हणूया बटवा देतो आणि करत राहा असं म्हणून निघून जातो. 5 एक्झिबिशन जे झाले, त्या 5ही एक्झिबिशनला मला स्वामींचं हिनाचं अत्तर मिळतं. कॉमन आहे 5ही एक्झिबिशन मध्ये मला स्वामींचं अत्तर मिळतं. अरे वा. तो माणूस येऊन एकच माणूस येतो, माझ्या हातात पुडी देतो, काहीतरी देतो किंवा प्रॉपर अत्तरची बाटली ठेवतो आणि येतो म्हणून निघून जातो. मला स्वामींचं हिनाचं अत्तर मिळतं प्रत्येक वेळी. स्वामी मला हे इंडिकेट करत असतात की मी आहे. अजून स्वामींचे असे अनुभव म्हणजे ज्यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड अगदीच माझं झालेलं होतं, दरवेळी आम्ही पूर्ण फॅमिली वर्षातनं एकदा अक्कलकोटला जातो. सो वर्ल्ड रेकॉर्ड नंतर मी अक्कलकोटला गेलो. त्या आधी ज्यावेळी आम्ही जायचो त्यावेळी जे भक्त निवास वगैरे असतात आपण ते घेतो, मग दर्शन होतं, एक दिवस थांबतो आणि निघतो, महाप्रसाद वगैरे ते सगळं घेऊन अन्नछत्रात. सो ज्यावेळी अक्कलकोटला आम्ही जाणार होतो वर्ल्ड रेकॉर्ड नंतर, त्यावेळी अक्कलकोटला अक्षरशः मला सिक्युरिटी होती. मला स्वामींची VIP रूम राहायला मिळाली होती. मी अक्कलकोटमध्ये प्रसंग असा अनुभवला आहे की पूर्ण अक्कलकोटमध्ये लोक आरतीसाठी थांबलेले असतात स्वामींच्या मठातल्या. पूर्ण आरती ज्यावेळी सुरू होणार होती त्यावेळी शटर बंद केलं गेलं, मला गाभाऱ्यात बोलवलं गेलं, माझ्या हातून आरती होत होती आणि माझ्या समोर असा भला मोठा क्राऊड मी समोर बघत होतो जो शटरच्या बाहेर होता. मला गाभाऱ्यात माझं पोर्ट्रेट ठेवता आलं,
स्वामींच्या चरणी. मी जे स्वामींचं पोर्ट्रेट केलं होतं ते मला तिथे ठेवता आलं, आणि कधी अक्कलकोटला गेलं तर माझं स्वामींचं पोर्ट्रेट तिथे आहे. हा माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. अरे वा. सो स्वामी माझ्यासोबत असतात पहिल्यापासून. एक्झिबिशनची प्रोसेस कशी असते, म्हणजे स्टार्टिंग पासून, म्हणजे तुला आता एखाद्या ठिकाणी एक्झिबिशन करायचंय तर परमिशन पासून किंवा ओव्हरऑल कसं असतं? जनरली काय होतं की एक्झिबिशन मला कुठे करायचंय किंवा मला काय लोकेशन हवंय ते एक सगळं फायनल झाल्यानंतर हॉल तर मला आता एक 5व्या-6व्या नंतर असं होतंय की मला मिळतो म्हणजे कुठे अटकाव शक्यतो होत नाही, हॉल मिळतो. पण एक्झिबिशन जी ना माझी खरी एक गंमत आहे. जनरली एक्झिबिशन लावताना कोणी पण कुठलंही एक्झिबिशन लावायचं असतं की त्यांची खूप मोठी टीम असते, कोणत्या तरी आर्टिस्ट किंवा व्हॉट एव्हर ज्याचं एक्झिबिशन असेल. माझी टीम मेंबर म्हणजे माझी फॅमिली आहे. ओके. माझे आई पप्पा, माझा काका, माझे काकू आणि माझ्या ज्या काही ताया. मला ह्या म्हणजे पोर्ट्रेटनी जर खरं काही दिलं असेल तर मला नाते दिलेत खूप, मला खूप रिलेशन्स दिलेत. मला हवे तितके माझी ताई आहे, हवे तितके मला दादा आहेत. सो हे सगळे लोक माझ्यासाठी रेडी असतात. म्हणजे प्रणव तू सांग की कुठे करायचं, आम्ही सगळे येऊ. आणि आता अगदी 6व्या एक्झिबिशनला असंच झालं की 4ही दिवस हे लोक बसून असतात माझ्यासाठी, त्यांचं सगळं सोडून. म्हणजे अगदी फ्रेम हँग करण्यापासून ते फ्रेम उतरवेपर्यंत हे माझ्यासोबत असतात. मग तिथे अगदी माझी खाण्यापिण्याची काळजी असेल किंवा कोण लोक येतात त्यांना अटेंड करणं असेल, हे सगळं माझं फॅमिली बघते. ओके. तुझ्या एक्झिबिशनला सेलिब्रिटीज खूप येतात, मग त्यांना तू इन्व्हाइट करतो? हा, मी इन्व्हिटेशन दिलेलं असतं. ओके. पण मी म्हणलं तसंच की पोर्ट्रेट हे माझ्यासाठी खरं वरदान आहे की मला प्रत्येकाशी पर्सनली कनेक्ट होता येतं. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा समज असतो की मी कोणाला बोलवतोय तर मी त्यांना काहीतरी ऑफर केलं असेल म्हणून ते माझ्याकडे येतात, असं काही नाही. जे पण लोक माझ्याकडे येतात, जसं मी एक ओळखीचा म्हणून, फ्रेंड म्हणून तुला इन्व्हाइट करेन, तसं मी त्यांना सगळ्यांना इन्व्हाइट करतो. ओके. एकदम सिम्पल प्रोसेस असते. मी काही फार त्याच्यासाठी करत असतो, एफर्ट्स घेत असतो, अशातला काही भाग नाहीये. हा, माझं एक ठरलेलं असतं की ओपनिंग मला कोणाकडनं करायचंय आणि मला एक्झिबिशनला कोण कोण लोक बोलवायचे हे मी ठरवतो, लिस्ट करतो आणि त्याप्रमाणे त्यांना इन्व्हिटेशन देतो. आणि अगदी आतापर्यंत असं झालंय की ज्यांना मी बोलवतो ते सगळे येतात. अरे वा. डिजिटल आर्ट आणि ट्रेडिशनल आर्ट त्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. ही मजा सगळी सॉफ्टवेअरची आहे. जे मी करतो ही सगळी गंमत जी आहे ही टूल्सची आहे आपण म्हणूया. जे फक्त झालं काय की मी कंटिन्यू करतोय म्हणून त्यातली एक मजा मला जाणवली. ओके. जनरली इतका वेळ कोणी डिजिटल किंवा स्क्रीन समोर देणार नाही आताच्या काळात देऊ शकत, म्हणजे पॅन्डेमिक नंतर आताच्या या रुटीन दिवसांमध्ये देऊ शकत नाही. पण जी ट्रेडिशनल आर्ट आहे, जे कॅनव्हास स्केचिंग आहे, ते प्रचंड काय म्हणू शकतो आपण, त्याबद्दल मला रिस्पेक्ट पण आहे. आणि दुसरी गोष्ट ते खूप डिफिकल्ट पण आहे. याच्यात काय होतं की याच्यात मला बॅकफुटला येता येतं. माझं काही चुकलं समजा किंवा काही गोष्टी मला नाही आवडत आहे तर मी अगदी इझिली त्या रब करून परत 3 तास 4 तास काय व्हॉट एव्हर मला वेळ असेल तो मी घालवू शकतो. स्केचिंगचं तसं नाहीये, इट्स टू डिफिकल्ट. आणि खरं सांगू तर मला ह्या कलेपेक्षा त्या कलेबद्दल जास्ती रिस्पेक्ट आहे. कारण जरी मी डिजिटल करत असलो, डिजिटलचा जमाना असला तरी त्याच्या मागे एफर्ट्स खूप जास्त आहेत. सो आपण असं म्हणजे काय ना, हे 2 पाथ वेगळे आहेत खरं तर. की ही जी मजा आहे, हे जे पण मी करतो आहे, या सगळ्या डिजिटलचा हात आहे. हा, फक्त पॉइंट इतका आहे की ते सातत्य तुमचं मॅटर करतं. पण जे बाकी जसं तू म्हणालास की पारंपरिक आर्ट आहे त्याला अपीलच नाहीये, तो पाथच वेगळा आहे पूर्ण. बरोबर. हा, ते जे लोक करतायत त्यांचं डेडिकेशन आहे, त्या मागचे त्यांचे एफर्ट्स आहे आणि ते जाणवतात आपल्याला प्रत्येक आर्टमध्ये. तू कोणतं सॉफ्टवेअर यूज करतो? मी सुरुवातीला फोटोशॉप करायचो. ओके. आता मी जरा बदललेत. बऱ्याच लोकांना इच्छा असते की याचं लाईव्ह बघायचंय वगैरे, पण एक ठराविक वेळी मी माझं लाईव्ह पण छान असं प्रॉपर लॉन्च करेन. असं घाईघाई नको त्या गोष्टीसाठी. ओके ओके. ज्यांना डिजिटल आर्टिस्ट व्हायचंय, या फील्डमध्ये यायचंय, त्यांना तू काय सजेस्ट करशील? छान फील्ड आहे, युनिक फील्ड आहे. सध्या नाहीये कोणी या फील्डमध्ये. नाहीये म्हणण्यापेक्षा करतात खूप लोक, पण जसं तू मला एक प्रश्न विचारला की ट्रोलिंग, या गोष्टीला घाबरतात खूप लोक. काय होतं की बऱ्याचदा मी स्वतः मान्य करतो, माझ्या कुठल्याही इंटरव्ह्यू तुम्ही कोणी बघितला तरीही मी स्वतः ही गोष्ट सांगतो की मी हाताने स्केचिंग करत नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि याला खूप लोक घाबरतात की डिजिटल आहे म्हणल्यानंतर काय होईल वगैरे. तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्ही रस्ते वेगळे आहेत. मला जायचंय वेगळीकडे, जे कोणी सो कॉल्ड काय म्हणत असतील त्यांना जायचंय वेगळीकडे. ठीक आहे. सो डिजिटलमध्ये जर कोणी येण्यासाठी इच्छुक असेल किंवा कोणाला यायचं असेल, रादर आपण म्हणू शकतो की अॅनिमेशन वगैरे हे आहेतच कोर्स, पण हे पोर्ट्रेट हे थोडंसं एक अजून हटके फील्ड आहे, जे मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षात डेव्हलप होईलही. बरोबर. इन फ्युचर तुझे काय नवीन प्रोजेक्ट्स आहेत?
ज्यात मी माझं शिक्षण घेतलंय हा. फिल्म स्टडीज, ते मला डेव्हलप करायचं आहे. मला माझी फोटोग्राफी ज्याच्यासाठी मी घरच्यांना कन्व्हिन्स करून इथपर्यंत आलोय किंवा मी जे डिसिजन घेतला होता तो मला डेव्हलप करायचा आहे. पण खरं सांगू ना तर जे काही अनुभव मला पोर्ट्रेट्स मधनं येतात किंवा ज्या लोकांच्या डिमांड असतात त्या फुलफिल करायला इतकी मजा येते की पूर्ण वेळ मी यात रमलेलो असतो. म्हणजे अगदी रात्री उशिरापर्यंत परत सकाळी लवकर उठून ह्या गोष्टी मी कंटिन्यू करत असतो. म्हणजे तुला अगदी छोटासा एक किस्सा सांगतो की ज्यावेळी मी या जर्नीला सुरुवात केली होती, माझ्याकडे एक स्केच आलं होतं, पेन्सिल स्केच आलं होतं बेबीचं छोट्याशा. तर त्याच्या आई वडिलांचा मला फोन आला. मला म्हणे, प्रणव आमच्याकडे हे असं एक स्केच आहे, तर याच्यातनं काही जमेल का करायला. खरं सांगू तर मी कधीच केलं नव्हतं, कधी संबंधही आला नाही, कारण जनरली माझ्याकडे रेफरन्सला फोटो येतो. समजा तुला करायचं आहे तर तू तुझा फोटो मला देतो. बरोबर. सो म्हणलं, मी त्यांना रितसर सांगितलं की मला नाही, म्हणलं मी स्केचिंगवरनं असं कधी काही डिजिटलमध्ये कन्व्हर्जन वगैरे असं काही कधी केलं नाही. म्हणे, प्रणव प्लीज बघ ना, ट्राय करू. ठीक आहे म्हणलं, मला थोडा वेळ द्या. तर काही दिवस मी मध्ये घेतले आणि त्याच्यावर काहीतरी मला माझ्या परीने जे मला शक्य होतं ते मी केलं. त्यांना पाठवलं. दुपारी 2 वाजता साधारण 2-2:30च्या दरम्यान मी त्यांना ते सेंड केलं बघायला की कसं झालंय, तुम्ही एकदा बघा अप्रुव्हल. सो त्यांनी मेसेज रीड केला आणि त्यांचा जवळपास तो दिवस मला काहीच रिप्लाय नाही. मी एकदा फोनही ट्राय केला, त्यांनी फोनही रिसीव्ह केला नाही. मला ऍक्च्युली मनात मी घाबरलो होतो की म्हणलं काहीतरी कोणाची तरी फिलिंग मी हर्ट केलंय कदाचित. पण त्यांचा मला त्या दिवशी रात्री 9 वाजता फोन आला, व्हिडिओ कॉल आला. दोघंही नवरा बायको रडत होते, प्रचंड रडत होते, म्हणजे अगदी डोळे लाल मला दिसत होते व्हिडिओ कॉलवर. आणि त्यांनी एकच मला एक वाक्य सांगितलं की प्रणव आमचं बाळ घरी आलंय आज. सो मी क्युरियस झालो, म्हणलं काय झालं, म्हणजे काय याच्या मागची स्टोरी काय. तर म्हणे लग्नाला खूप वर्ष झाली, बेबी होत नव्हतं, समहाव बेबी झालं आणि झाल्यानंतर ते एक्सपायर झालं. सो आमचं बेबी कसं असावं हे आम्ही एका स्केच आर्टिस्टकडनं रेखाटून घेतलं होतं. पण ते फक्त रेखाटलेलं नको होतं. मग आम्ही वॉल बघितली, तुझं काम बघितलं. अगदी सुरुवातीची गोष्ट, जेव्हा वर्ल्ड रेकॉर्डही माझ्याकडे नव्हता, त्यावेळी आम्हाला ते आवडलं आणि आम्ही ठरवलं की तुझ्याकडनं आपण काहीतरी करूया. सो आज जे काही तू केलंयस ते भिंतीवर का असेना पण आमचं बाळ आमच्या घरात असेल. आणि आजही ते अगदी दूध भात वगैरे दाखवून खातात त्या बाळाला. सो माझ्यासाठी हे जे रिॲक्शन्स येतात ना, त्या खूप मॅटर करतात बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा. म्हणजे अगदी माझ्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये जर मला सरप्राइझिंग जर कोणी लोक जॉईन झाले असतील तर ममताताई आहे, सिंधुताई सपकाळांची कन्या, जी अगदी मला लहान भाऊ मानते. सगळ्यांनाच माहिती, जग जाहीर आहे अगदी. पण ज्यावेळी मी पहिल्यांदा माईंचं पोर्ट्रेट घेऊन आश्रमात गेलो होतो, माई गेल्यानंतर आम्ही कनेक्ट झालो. ज्यावेळी मी पहिल्यांदा घेऊन गेलो होतो आश्रमामध्ये पोर्ट्रेट, त्यावेळी तिचे एकच रिॲक्शन होती की माई परत आलाय, माई आता कुठं जात नाही. सो माझ्यासाठी हे खूप मॅटर करतं, जे मला कामाला मोटिवेशन देणार आहे किंवा मला नवीन काम करण्यासाठी ह्या अशा काही छोट्या छोट्या शब्दातनं मला उत्साह मिळतो. मी कर्नाटकाची एक ऑर्डर केली होती. अगदी त्यांचा कुठून तरी शोधून माझा नंबर त्यांनी मिळवला, मला व्हॉट्सअप कॉल केला वगैरे. आणि ती ऑर्डर झाल्यानंतरही असंच सेम की त्यांनी त्यांच्या आईचं पोर्ट्रेट केलं होतं आणि त्यांच्या आईवर इतका जीव होता की त्यांनी मला अगदी, म्हणजे मी त्यांना म्हणलं की मला फोटो पाठवा, तर त्यांनी मला बिलीव्ह होणार नाही, त्यांनी मला 98 फोटोज पाठवले. घे म्हणे तुला हवा तो, तुला जो वाटेल तो कर. आणि असं मग मी त्यातनं जे मला शक्य होतं ते केलं, त्यांना पाठवलं. आणि ऍक्च्युली म्हणजे मला त्यांनी असा व्हिडिओ पाठवला होता की त्यांनी व्हिडिओ करायला लावला होता त्यांच्या मुलाला, की हिंदीत बोलत होते की त्यांच्या बायकोचं काहीतरी नाव होतं की अरे देखो मैं माँ को घर पे लेके आया हूँ आज, असं वाला एक त्यांचं. तो व्हिडिओ मला अजूनही बघितला की मला रडू येतं. पण असे काही प्रसंग येतात पोर्ट्रेट जर्नीमध्ये जे खूप सुखद धक्के असतात. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येतंय, हसू येणं याच्यापेक्षा लाईफ टाईम त्यांना काहीतरी मेमरी क्रिएट होती. राईट. म्हणजे लोक पोर्ट्रेटला इतकं लाईव्हली समजतात की ते भिंतीवर का असेना पण कोणीतरी आपलं आहे घरात, हे फील होतं त्यांना. आणि हे जर माझं पोर्ट्रेट मधनं जर होत असेल किंवा माझ्या पोर्ट्रेटच्या कामातनं लोकांना हे मिळत असेल तर का नको. म्हणून मी याच्यात रमलेलो आहे पूर्ण. खूप छान. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तुला तर कसं कॉन्टॅक्ट करायचं? जनरली लोक व्हॉट्सअप करतात, व्हॉट्सअपवर डिटेल्स मी सेंड करतो. लोकांशी मी स्वतः बोलतो, माझं कोणी मीडिएटर नाहीये की कोणाला एंटरटेन करण्यासाठी अजून कोणी लोक आहे असं नाहीये. जनरली काय होतं ना, आताची फेज अशी आहे की लोकांना माझ्याशी बोलायचं असतं. बऱ्याचदा मी केलं होतं तोही प्रयत्न की मध्ये एक मीडिएटर मी ठेवला होता. गरज नसताना का उगाच ना, लोकांना माझ्याशी बोलायचं तर बोलू देत ना त्यांना. बरोबर.
आणि अगदी येतात मला असे संध्याकाळचा वेळ मी हा फोनसाठी ठेवलेला असतो की लोक अगदी 1-1 तास फोनवर बोलतात माझ्याशी, मग प्रणव हे कसं झालं, मग प्रणव ते कसं झालं. अरे वा. असंही होतं. बऱ्याचदा कॉलेजेसमध्ये आता मी ऍज अ स्पीकर म्हणून जातो, जे माझ्यापेक्षा लहान आहेत किंवा माझ्यापेक्षा मोठे आहेत अशाही मुलांना आर्ट फील्डमध्ये येण्यासाठी खूप डिफिकल्टीज किंवा घरचे ऐकत नाही वगैरे अशाही माझ्याकडे काही काही फोन येतात की प्रणव याचं असं म्हणणं आहे, मग काय करूया. कारण मी ज्यावेळी सुरुवात केलं म्हणजे मला ह्या क्षेत्रात यायचं होतं फोटोग्राफीमध्ये, त्यावेळी मी आईबापांना प्रचंड कन्व्हिन्स केलं होतं. तो कन्व्हिन्सिंगचा दिवस माझे जे होते तो 365 दिवसांचा, म्हणजे 1 वर्ष मी कन्व्हिन्सिंगसाठी घेतलं. अरे बाप. की मी रडायचो आणि ते म्हणायचे नाही तुला डॉक्टर व्हायचंय. अच्छा. हा, त्यांचं अगदी ठरलेलं होतं, कारण माझे वडील, माझे आजी आजोबा सगळे मेडिकल फील्डचे. अच्छा. हा, सो त्यांचं हे म्हणणं होतं की आपला छान सेटअप आहे, तू कंटिन्यू कर ना डॉक्टरच. पण तुला याला डिजिटल पोर्ट्रेटला कोणत्या लेवल पर्यंत घेऊन जायचं असं काही विजन आहे? मला सगळ्यांना सांगायचं की मी काय करतो. इव्हन मला सगळ्यांना सांगायचं की डिजिटल आर्ट म्हणजे काय. ओके. हा, काय खूप याच्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग्स आहेत. बरोबर. आणि असू देत, म्हणजे मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. मी जे करतो ते मी करतो, ते लोकांना आवडतं, मला आवडतं म्हणून मी. बरोबर. सिम्पल आहे. पण म्हणजे काय की मला असं वाटतं पर्सनली की जर एखादा फोटो तुम्ही जो सिम्पल फोटो समजा काढता कॅमेरात असेल किंवा व्हॉट एव्हर, तो जर अजून एनहान्स होत असेल आणि अजून त्यात मजा येत असेल तर का नाही. आणि लोकांना आवडतंय. म्हणजे जितके पण माझं फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लोक मला फॉलो करतात, रादर जे वाया कुठून तरी मला कनेक्ट होऊन आलेले असतात, ते खूप एक्साइटमेंटनी मला या सगळ्या गोष्टी विचारत असतात. अच्छा. हा, म्हणजे अगदी की असं की 35-40 लोकांमध्ये आमचे आजी आजोबा बसलेत खुर्चीवर, तर आम्हाला तेवढंच एक कॉर्नर हवा आहे किंवा तेवढंच एक फ्रेम हवी आजी आजोबांची आम्हाला घरात लावण्यासाठी वगैरे. तर का नाही ना, ते किती खुश होत असतील ज्यावेळी 35 लोकांमधनं फक्त आजी आजोबांचं कपल पोर्ट्रेट घरात लागत असेल. ओके. सो मला म्हणजे लेवल आपण ठरवण्यापेक्षा मला मोठं करायचं पोर्ट्रेटला. काही क्लासेस वगैरे चालू करायचं असं विचार नाही दादा, मीच खूप शिकतोय रोजच. म्हणजे प्रत्येक ऑर्डर नवीन काहीतरी शिकवून जात. बरोबर. नवीन. आणि यातली खरी मजा सांगू ना, तर नवीन लोक जे कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळतं. म्हणजे बरेचसे खूप ग्रेट आर्टिस्ट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे ऍक्च्युअली आर्टिस्ट, स्केच आर्टिस्ट आहेत. ओके. त्यांनी मला खूप गाईड केलंय सुरुवातीच्या काळात की प्रणव कलर स्कीम अशी असायला हवी. ओके. एखादं पोर्ट्रेट कसं थोडंसं 3D लुक येईल त्याला, किंवा बॅकग्राऊंड आणि तुझ्या ऍक्च्युअल ऑब्जेक्टमध्ये कसा डिफरन्स असायला हवा. सो याच्यासाठी मला अजूनही ते लोक गाईड करतात. ओके. की प्रणव नाही बरं का, हे चुकलंय. म्हणजे अगदी इथपर्यंत की प्रणव हे चुकलंय तर हे इरेज कर पूर्ण, हे नाही डिस्प्लेच करू शकत नाही तू, इथपर्यंत. ओके. असे करणारे खूप छान माझ्या मागे आर्टिस्ट आहेत. आणि मला ते काही ना काही, म्हणजे मी अगदी नवीन काही क्रिएशन, मला काहीतरी एकदम वाव वाटत असेल, मी त्यांना पाठवतो की यात काय वाटतंय, तर ते मला सांगतात की प्रणव नाही हे चुकलंय, किंवा अरे हे खूप छान आहे, असंही आहे. सो मीच रोज शिकतोय. तुला असं कोणतं स्केच तुझं असं वाटतं की जे खूप भारी होतं? सगळेच आहेत, सगळे माझे आहेत. नाही म्हणजे असं एकदम वाव रिॲक्शन खरं सांगू तर ज्या मेमरीवाल्या असतात त्या सगळ्याच वाव आहेत. पण खरं सांगू तर माझ्यासाठी मास्टरपीस जर तुम्ही म्हणाल तर माईंचं आणि ताईचं मी एक पोर्ट्रेट केलं होतं. ओके. तर ते मला पर्सनली मला खूप आवडलंय ते, कारण त्यातला जो लाईव्हनेस आहे तो मला पर्सनली खूप आवडतो. ओके. हा. या व्यतिरिक्त तू अजून काय करतो? फोटोग्राफी. येस. ओके. खरं सांगू तर या व्यतिरिक्त मला याला 24 तास पुरत नाही. म्हणजे रात्री उशिरा झोपायचं, त्याच टायमिंगला सकाळी उशिरा उठायचं आणि दिवसभर पोर्ट्रेट करायचं. सो काय झालंय की जेव्हापासून मी सुरू केलंय ना, तेव्हापासून गमतीत सुरू झालेला हा जो काही प्रवास आहे, हा मला फायनान्शियली पण स्टेबल केलं नाही या गोष्टी. बरोबर. म्हणजे जे एक्झिबिशन करतो ते ठरवून मी स्पॉन्सरशिप घेत नाही कोणाच्याच, मी माझे करतो. मला काय हवंय, मला कसं पाहिजे, मला माझा हॉल कसा डेकोरेट करायचा एक्झिबिशनचा, हे मी माझं ठरवतो. मला कोणाचा इंटरफिअरन्स नको असतो, मग तो फायनान्शियली जरी असेल तरीही. सो जर मला तो पण एक साईड जर माझी स्टेबल होतीये, तर मग आपण अजून वेगळं काहीतरी करायला जाऊया, मग याच्याकडे दुर्लक्ष होणार. आणि खरं सांगू तर ज्या पण वेळेस मी ट्रॅव्हलिंग करत असतो किंवा मी बाहेर कुठे असतो, तर माझ्या ऑर्डर्स पेंडिंग असतात. टचवूड इतकं छान काम चाललंय. सो अजून वेगळं काही करण्यासारखं सध्या तरी माझा काही प्लॅन नाही. पण तू वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट कसा नाही, म्हणजे का वाटलं? काय झालं, मी गावी होतो लहानपणापासून. माझा जन्म गावी झालाय. गावी म्हणजे अगदी टिपिकल खेडेगावात. ओके. निफाड तालुका आहे, तिथे वनसगाव म्हणून एक गाव आहे, तिथे माझा टिपिकल खेडेगावात जन्म झालाय. माझं घर अशा ठिकाणी की घराच्या चारही बाजूला झाड आहेत, निरभ्र आकाश दिसतं, सगळं नेचर आहे आजूबाजूला. म्हणजे घराच्या अगदी अर्धा किलोमीटरवर अथांग नदी आहे. अशा सगळ्या वातावरणात मी वाढलो. म्हणून इथलं सौंदर्य टिपायचं म्हणून मला नेचर एक
आपण म्हणू शकतो ना की नेचरनी मला खास खुणावलं होतं त्या गोष्टीसाठी. म्हणजे अगदी जेव्हापासून स्क्रीन टच फोन नुकतेच यायला लागले तेव्हापासून मी फोटोग्राफी करत होतो. नंतर मला हे कन्व्हिन्स करायला आणि कॅमेरा घ्यायला वगैरे हे तर खूप नंतरची गोष्ट आहे. पण अगदी 8वी-9वीत असल्यापासून मी फोटोग्राफीमध्ये मला होता इंटरेस्ट. 10वी ज्यावेळी माझी झाली त्यावेळी मला पप्पांनी विचारलं होतं की तुला काय करायचं, तेव्हा मी फोटोग्राफी सांगितली होती. कारण फोटोग्राफी करायची खरं, त्याच्यातच करिअर करायचं हे जरी माझं ठरलेलं असलं तरी पण मी ज्या खेड्यागावात वाढलो तिथे मला फोटोग्राफीत नेमकं करायचंय काय हे मला सांगता येत नव्हतं. तो एक मुद्दा होता. दुसरी गोष्ट, जेव्हा मी 12वी किंवा जेव्हा मी गॅप घेतला तेव्हा मी प्रॉपर त्याचा स्टडी केला की मला कुठल्या वेनी जायचंय फोटोग्राफीला. अनफॉर्च्युनेटली पॅन्डेमिक आलं. पॅन्डेमिक नंतर हे सगळं सुरू झालं. ओके, आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तुझा आवडता कलाकार पोर्ट्रेटसाठी? मला पोर्ट्रेटचं आवडतं किंवा मी एक्सायटेड असतो करायला असं जर म्हणत असाल तर मला माईंडचे पोर्ट्रेट करायला आवडतात. कारण ते मी भरपूर केलेत आणि मला अजूनही करायला मजा येते. अरे वा. एकाच दिवसात मॅक्सिमम किती पोर्ट्रेट केलेत? 3-4. ओके. सर्वात चॅलेंजिंग पोर्ट्रेट कोणतं होतं? जे पावसाच्या पाण्यात पुसलेले फोटो असतात ते. एक व्यक्तीची तुझं इन्स्पिरेशन आहे? कुठल्या ह्या क्षेत्रात? कोणत्याही क्षेत्रात असू शकते. म्हणजे खरं सांगू तर पोर्ट्रेट याच्यात माझं कोणी आयडॉल नाहीये. ओके. पण फॉलो करण्यासाठी खूप लोक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक. बरोबर. हा, मला जर मी खरं सांगू तर माझं इन्स्पिरेशन 3 इडियट्स आहे. पॅशन को फॉलो करू. येस. तू डिजिटल आर्टिस्ट नसता, म्हणजे पोर्ट्रेट आर्टिस्ट, तर तू काय केलं असतं? फोटोग्राफ. एका शब्दात तुझं वर्णन कसं करशील? पॅशन. अच्छा. हा, पॅशनला फॉलो करून जे मी तो मी आहे. बरोबर. मागे वळून बघताना कसं वाटतंय? मजा येते. जी काही जर्नी अनुभवली आहे ना इथपर्यंत येण्याची, ती खूप मजेदार आहे. म्हणजे अगदी साईड ट्रॅक झालेला मुलगा होता मी घरातला, फॅमिलीतनं, मित्रांमधनं, काही होणार नाहीये असावाला एक फेज होती. बरोबर. आणि आता बळजबरी मित्रता कनेक्ट करायला पण लोक इच्छुक आहे. सो मजा येते. घरच्यांची रिएक्शन कशी आहे आता? खुश आहेत. डोळ्यात जे पाणी तरळतं ते माझ्यासाठी खूप आहे. अरे वा, सही आहे. तुझे लाईफचे लर्निंग्स काय आहेत आतापर्यंतचे? 3 लाईफ लर्निंग्स. एक तर पॅशनला फॉलो करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला लोकांमध्ये राहायला आवडतं. माझी ह्या पोर्ट्रेटनी मला पैसा किंवा या सगळ्या गोष्टींसोबत जर मी श्रीमंत कुठल्या गोष्टीसाठी असेल तर ते माझे लोक आहेत. असंख्य लोक आहेत आणि त्यामध्ये रमण्याची मजा काही वेगळीच आहे. बरोबर. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की जे करायचं आहे ना ते करायचंय, दॅट्स ऑल. मग तिथे एक्सक्यूज बघूही नका आणि बघितलेलं आवडतही नाही मला तरी पर्सनली. मी ठरवलं होतं मला जे करायचं ते मला करायचं. ओके. हा, म्हणजे मला एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचायचंय तर मग सामदाम दंडभेद मला पोहोचायचंय. दॅट्स ऑल. ओके. धन्यवाद प्रणव, तू पॉडकास्टसाठी वेळ दिलास. खूप गोष्टी शिकता आल्या तुझ्याकडून. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप सारे थँक्यू. तुम्ही मला बोलवलं आणि छान प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल थँक्यू. ही आमच्याकडून एक तुला छोटीशी. अरे हाऊ स्वीट. थँक्यू सो मच.